नमस्कार मित्रांनो. आज आपण मॅथ्स मधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे काय सिम्प्लिफिकेशन. मराठीत त्याला काय म्हणतो आपण सरळरूप. तर बघा मित्रांनो, हा मॅथ्स मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके. त्याला आपण मॅथ्सचं मित्रांनो काय हार्ट म्हटलं तरी चालेल. ओके. कारण याच टॉपिक वरती मित्रांनो बाकीचे सर्व टॉपिक अवलंबून आहेत. ओके. म्हणजेच काय रे, जर इथे बेसिक मॅथ्स तुम्हाला व्यवस्थित आलं, तर बाकीचे पुढचे टॉपिक सर्व काय जातील मित्रांनो ईझी. मग आता सगळ्यात आधी मित्रांनो बघा, बेसिक मी सर्व सांगणार आहे. ओके. फर्स्ट ॲडिशन अँड सबट्रॅक्शन साठी रूल्स. ओके. फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल बघा काय दिसतंय मित्रांनो बघा. आता या 2 चं साइन काय मित्रांनो प्लस आहे आणि 4 चं साइन काय रे मायनस आहे. ओके. जेव्हा मित्रांनो साइन अपोजिट असेल, बघा सेम इथं 2 चं साइन मायनस आहे आणि 4 चं साइन काय आहे प्लस आहे. जेव्हा साइन अपोजिट असेल मित्रांनो, तेव्हा होताना काय होतंय रे सबट्रॅक्शन होतंय. काय होतंय सबट्रॅक्शन. म्हणजेच काय रे वजाबाकी. तेव्हा होताना काय होतं मित्रांनो वजाबाकी. जेव्हा साइन अपोजिट असेल, बघा 2 चं साइन प्लस आहे आणि 4 चं साइन काय मित्रांनो मायनस. सेम इथे 2 चं साइन मायनस आणि 4 चं साइन काय आहे प्लस. जेव्हा साइन अपोजिट असेल तेव्हा होताना काय होतं रे वजाबाकी. आणि मित्रांनो जेव्हा साइन सेम असेल, बघा साइन सेम दिसते. साइन सेम असेल तेव्हा होताना मित्रांनो काय होतं ऍडिशन. काय होतं ऍडिशन. म्हणजेच काय रे बेरीज. काय बेरीज. ओके. क्लिअर राहील लक्षात. ओके. मग आता इथे मित्रांनो बघा, आणि फायनल आन्सरचं जे साइन असतं मित्रांनो, जे आन्सरचं जे साइन असतं मित्रांनो, जे आन्सरचं जे साइन असतं ते कायम आपण मित्रांनो कोणाचं देतो मोठ्या संख्येचं देतो. कोणाचं देतो मोठ्या संख्येचे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. जे आपण आन्सरला साइन देणार आहोत ते कोणाचं देणार आहे मित्रांनो मोठ्या संख्येचे. मग आता इथे मित्रांनो बघा, सबट्रॅक्शन करायचंय करा. 4 2 गेले किती रे 2. आणि मोठी संख्या काय 4. 4चं साइन मायनस आहे म्हणून याचा आन्सर काय येणार आहे -2. सेम 4 2 गेले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून आन्सर काय येणार आहे +2. इथं बेरीज होईल 4 आणि 2 6. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून -6. सेम 4 आणि 2 6. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून काय येईल रे +6. कळालं. हे कशासाठी रूल आहे मित्रांनो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी. काय साइन जेव्हा अपोजिट असेल तेव्हा होताना काय होतं रे सबट्रॅक्शन वजाबाकी. आणि साइन सेम असेल तेव्हा होताना काय होते मित्रांनो बेरीज. लक्षात ठेवा ऍडिशन. कळालं. आणि कायम फायनल आन्सरला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. आता मित्रांनो इकडे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे रूल. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनचे रूल. ओके. बघा काय मित्रांनो, जर मल्टिप्लिकेशन मध्ये जर एक मायनस मध्ये असेल, मल्टिप्लिकेशन मध्ये जर एक मायनस मध्ये असेल, तर येणारं आन्सर कायम मित्रांनो मायनस मध्ये येतं. लक्षात ठेवा. इथे नाही बघायचं मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचं चिन्ह फक्त ऍडिशन सबट्रॅक्शनला बघायचं. काय रे मल्टिप्लिकेशन मध्ये मित्रांनो, जर एक संख्या मायनस मध्ये असेल तर येणारं आन्सर कशात येतं रे मायनस मध्ये. आणि जर दोघं मायनस मध्ये असतील तर येणारं आन्सर कशात येतं मित्रांनो प्लस मध्ये येतं. कशात येतं प्लस मध्ये. लक्षात ठेवा. कळालंय सगळ्यांना. ओके. सेम मित्रांनो डिव्हिजनला देखील सेम. जर एक संख्या मायनस मध्ये असेल, आता मित्रांनो लक्षात ठेवा, जर खालची संख्या मायनस मध्ये असेल तर हे मायनस साइन ऑटोमॅटिक वरती शिफ्ट होऊन जातं. कुठे वरती. लक्षात ठेवा. कळालं. मग जर एक संख्या मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं रे मायनस मध्ये येतं. 4/2 किती 2. एक संख्या मायनस आहे म्हणून आन्सर मायनस मध्ये. सेम रूल जसं मल्टिप्लिकेशनला आहे तसं. सेम मित्रांनो जर दोघं संख्या मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं प्लस मध्ये. जे मल्टिप्लिकेशनचे रूल आहे तेच डिव्हिजनला लागतं मित्रांनो. राहील लक्षात. ओके.
हे बेसिक रूल जर माहिती असतील मित्रांनो तर क्वेश्चन सोडवायला काय जातं रे सोपं जातं. काय जातं? सोपं जातं. राहील या गोष्टी लक्षात. ओके, जायचं पुढे. चला मग आता बघा मित्रांनो पहिला क्वेश्चन काय दिसतोय तुम्हाला बघा. ओके, आता मित्रांनो इथं बघा. हे क्लिअर झालं, बेसिक रूल क्लिअर झाले. नंतर मित्रांनो बघा, जेव्हा सर्व साईन एकत्र असतील मित्रांनो, काय? जेव्हा सर्व साईन एकत्र असतील म्हणजेच काय रे? बघा, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन घेतला मी. काय रे? 4 -2 इंटू 3 डिवाइड 6 प्लस 4 असा काही क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके, तर आता इथे मित्रांनो डायरेक्ट 4तून 2 जातील का? 2 नाही. जेव्हा असे सर्व साईन एकत्र असतील म्हणजे प्लस पण आहे, मायनस पण आहे, इंटू पण आहे, डिवाइड पण आहे, तेव्हा कायम मित्रांनो बोडमास रूल वापरायचा. काय वापरायचा? बोडमास. ओके, या बीओचा अर्थ काय होतो रे? ब्रॅकेट ऑफ. जर क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट असेल तर सगळ्यात आधी मित्रांनो काय सोडवतो आपण? ब्रॅकेट सोडवतो. जर क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट असेल तर. या डी चा अर्थ काय होतो मित्रांनो? डिव्हिजन. ओके, या डी चा अर्थ काय होतो? डिव्हिजन. एम चा अर्थ होतो मित्रांनो मल्टिप्लिकेशन. ओके, ए चा अर्थ होतो ऍडिशन. ए चा अर्थ होतो ऍडिशन आणि एस चा अर्थ होतो सबट्रॅक्शन. म्हणजे जर ब्रॅकेट नसेल तर सगळ्यात आधी डी म्हणजेच काय? डिव्हिजन करायचंय, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन. तर हा सिक्वेन्स मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे क्वेश्चन सोडवताना. कळालं? मग आता इथे बघा डायरेक्ट 4तून 2 जातील का रे? नाही. बोडोमास नुसार सगळ्यात आधी काय होईल? डिव्हिजन. मग आता इथे मित्रांनो बघा कसं येईल? 4 - 2 गुणिला 3 डिव्हिजन म्हणजेच काय रे? असं लिहितो ना आपण, येईल असं. ओके, कळालं? अधिक 6 बोडोमास नुसार सगळ्यात आधी डिव्हिजन होईल. मग काय येईल रे? 3 एक 3 3 दुने 6. काय उरलंय? 4 वजा 2 2 गुणिला 1 2 अपॉन हा खालचा 2 जसा जसा अधिक 4. हे 2 भागीला 2 किती होईल रे? 1 होईल. बरोबर आहे का? 1 होईल अधिक 4. 4तून 1 गेले 3 3 आणि 4 7 म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? 7. समजलं? ओके, मग जेव्हा असे सर्व साईन एकत्र असतील तर काय आपल्याला कायम बोडोमास रूल यूज करायचा आहे. मग हे राहील लक्षात बोडोमास रूल. मग या बेसिक गोष्टी मित्रांनो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जे आधी मी सांगितलं आणि हा रूल जर हे सर्व डोक्यात व्यवस्थित ठेवलं तर मित्रांनो क्वेश्चन सोडवणं सोपं आहे. मग आता इथे बघा मित्रांनो एक एक 1 बाय 1 क्वेश्चन जाऊया आणि त्याच्यानुसार मी बेसिक सांगत जाईल. काय क्वेश्चन बघा मी इकडे लिहितोय. बघा, 17 मायनस काय रे? 152 डिवाइड -90. बरोबर आहे मित्रांनो. बोडोमास नुसार सगळ्यात आधी काय होणार आहे? डिव्हिजन होणार आहे. काय होणार आहे? डिव्हिजन. बरोबर आहे का? ओके, मग आता इथे मित्रांनो बघा काय रे? 19च्या पाड्यात पाढापाठ पाहिजे मित्रांनो, याला दुसरं काहीच नाही. 19च्या पाड्यात 152 कुठे येतो रे? 19 8 152. बरोबर आहे ना? हे मायनस साइन जसंच्या तसं. आणि मित्रांनो डिव्हिजन मध्ये बघा एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं रे? मायनस मध्ये. म्हणून हे काय येईल? -8. आणि मित्रांनो हे मायनस मायनस काय होणार आहे रे? प्लस. 17 अधिक 8 17 अधिक 8 किती होणार आहे मित्रांनो? 25. तर याचं उत्तर काय येणार आहे आपलं? 25. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. समजलंय सगळ्यांना? कळालंय? आता मित्रांनो बघा हे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे आणि ब्रॅकेटच्या मध्ये मायनस आहे. तर हे मायनस मायनस काय होतं मित्रांनो? प्लस होतं. लक्षात ठेवा. ओके, सेम ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे आणि मध्ये मायनस आहे. प्लस मायनस मायनस होतं. कळालं? ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे आणि मध्ये प्लस आहे. मायनस प्लस मायनस होतं. लक्षात ठेवा. आणि ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे, मध्ये पण प्लस आहे. प्लस प्लस प्लसच राहतं. लक्षात ठेवा. ओके, म्हणून हे मायनस मायनस काय झालं रे? प्लस झालं. राहील लक्षात? ओके, जायचं पुढे. चला सेम, फक्त काय रे बोडोमासनुसार आधी काय झालं? डिव्हिजन, म्हणून डिव्हिजन करून घेतलं. कळालं? हे मायनस मायनस काय? प्लस. 17 अधिक 8 किती झाले? 25 झाले. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. मित्रांनो या लेक्चरने तुमचा मॅथ एकदम परफेक्ट होणार आहे. कळालं? बघा काय क्वेश्चन बघा, 43 अधिक काय रे? 128 डिवाइड बाय 16. बरोबर आहे. बोडोमास नुसार सगळ्यात आधी डिव्हिजन होईल.
बरोबर आहे का? हा 43 जसा तसा अधिक 16 8 किती रे 128 बरोबर आहे का? आणि 43 आणि 8 किती रे 51 तर याचं उत्तर काय येणार आहे 51 ऑप्शन नंबर बी. काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. सेम काय आहे बघा. 13 अधिक 17 गुणिला -7 ओके. सेम बोडोमास नुसार काय होईल रे आधी मल्टिप्लिकेशन होईल. मग करा 13 अधिक 17 आणि 7 पाडेपाठ पाहिजे 119 आणि एक मायनस मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं रे मायनस मध्ये. मग कायम मायनस मध्ये आलेलं आन्सर ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचं मित्रांनो कारण हे साइन चेंज होतं प्लस मायनस काय होईल मायनस 13 वजा 119 वापरा हे बेसिक रूल्स लिहून दिलेले आहे ना 13 प्लस मध्ये आणि 119 मायनस मध्ये साइन अपोजिट आहे साइन अपोजिट असेल तेव्हा काय करतो वजाबाकी करतो 119 मधून 13 गेले 106 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस म्हणून याचा आन्सर काय येईल रे मायनस 106 काय येईल मायनस 106 ऑप्शन नंबर 3. काय डाऊट? सोपं आहे मित्रांनो. यस सोपं आहे. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय बघा. सेम मित्रांनो सर्व साइन एकत्र दिसताय बघा. ओके. काय क्वेश्चन बघा. 31 अधिक 7 गुणिला 3 अधिक 48 भागिला 4 बरोबर आहे. बरोबर आहे मित्रांनो. मग बोर्डमास रूल वापरा. काय रे यांची डिव्हिजन होईल यांची मल्टिप्लिकेशन होईल कारण हे दोघं वेगवेगळे आहे ना डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन. मग हे आधी करून घेतलं तरी चालतं कारण हे सेपरेट आहे ना. कळालं. मग काय येईल बघा 31 अधिक बघा काय रे मी काय सांगितलं जेव्हा आता या दोघांमध्ये मध्ये प्लस साइन आहे ना मग हे सुरुवातीला करून घेतलं तरी चालतं. कळालं. कळालं. कारण हे नंतर आपल्याला सेपरेट करावंच लागणार आहे ना मग एक स्टेप आपण वाचूया. पण मित्रांनो जर असं एकत्र असेल समजा 7 गुणिला 3 डिवाइड बाय 4 आधी तेव्हा डिव्हिजनच करून घ्यायचं मित्रांनो मग मल्टिप्लिकेशन करायचं कारण बोर्ड मास्टरनुसार आधी डिव्हिजन होतं जेव्हा असे एकत्र साइन असतील तेव्हा. पण आता बघा मित्रांनो या दोघांमध्ये काय रे प्लस म्हणजे दोघं पार्ट वेगवेगळे आधी हा पार्ट वेगळा करा आणि हा पार्ट वेगळा करा. कळालं. समजलं. मग आता इथे मित्रांनो काय येईल बघा 7 त्रिक किती होतात रे 21 बरोबर आहे अधिक 4ने भाग द्या 4 1 4 4 दुने 8 येईल का असं चला यांचे बेरीज करा फक्त 31 आणि 21 किती रे 52 अधिक 12 52 अधिक 12 किती होतात 64 तर याचं उत्तर काय येईल रे 64 ऑप्शन नंबर सेकंड. काही डाऊट? सोपं आहे. फक्त बोर्डमास वापरायचा आहे मित्रांनो. बघा 7 त्रिक किती 21 आणि 48 भागिले 4 किती 12 आणि नंतर बेरीज केली. आहे का काही अवघड? चला पुढचा क्वेश्चन. आता इथे मित्रांनो सेम बोर्डमास वापरा. काय क्वेश्चन बघा. 7 वजा 7 गुणिला 7 अधिक 7 भागिला 7 काय रे बोर्डमास नुसार डिव्हिजन मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. म्हणजे डायरेक्ट 7 वजा 7 होईल का नाही होणार कारण मल्टिप्लिकेशन आधी येतं ना मायनसच्या आधी म्हणून हा यांचा आधी गुणाकार होईल डायरेक्ट 7 वजा 7 होईल का नाही होणार. काही करतात म्हणून सांगितलं. साती साती किती रे 49 अधिक 7 भागिला 7 किती रे 1 बरोबर आहे. काही मुलं काय करतात रे 49 अधिक 1 50 लिहितात असं होईल का. बघा मित्रांनो बरेच मुलं बघा कोण कुठे चुकतं ते सांगतोय 49 अधिक 1 50 लिहितात असं होईल का रे नाही. कारण 49चा साइन काय मायनस आहे आणि 1चा साइन काय प्लस साइन विरुद्ध आहे विरुद्ध असेल तेव्हा काय करतो वजाबाकी करतो. मग 49 मधून 1 गेलं 48 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस म्हणजे याचा आन्सर मायनस 48 येईल 50 येईल का नाही येणार. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. 7 जसा जसा यांचं करून घेतलं मी मायनस 48 बघा 7चं चिन्ह प्लस आहे आणि 48चं चिन्ह मायनस आहे साइन अपोजिट आहे तर काय होईल मित्रांनो वजाबाकी होईल काय होईल वजाबाकी 48 मधून 7 गेले 41 मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस म्हणून याचं उत्तर काय येईल रे मायनस 41. काही डाऊट? याचा आन्सर काय येईल मित्रांनो ऑप्शन नंबर 3. सोपं आहे एकदम मित्रांनो काय आहे सोपं आहे. जायचं पुढे. चला काही डाऊट? पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो बघा नेक्स्ट सेम
काय दिलेलं आहे मित्रांनो बघा, -17 अधिक 6 गुणिला -4 अधिक 84 भागीला 6. सेम मित्रांनो बोर्डमासनुसार आधी यांचा गुणाकार होईल, यांचा भागाकार होईल. हा -17 जसाच्या तसा, 6 चोक किती रे 24, बरोबर आहे. एक मायनस मध्ये म्हणून -24 येईल. बेसिक रूल लिहून दिलेले आहेत ना. गुणाकारात जर एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं? मायनस मध्ये. क्लिअर? अधिक काय रे? चला 6 ने 84 ला भाग द्या. तुम्ही असा भाग देतात ना, असं दिलं तरी चालेल किंवा इथल्या इथे दिलं तरी चालेल. 6 एक 6, 8तून 6 गेले 2, हा 4 जसाच्या तसा. 6 चोक किती रे? 24, 24 मधून 24 गेले 0. मग भागाकार किती आला? 14. मग इथल्या इथं करतो मित्रांनो. बघा 6 एक 6, 8तून 6 गेले 2, 2वर 4 24, 6 चोक 24. येईल असं. हे प्लस मायनस काय होऊन जाईल रे? मायनस, -17 -24 अधिक 14. -17 -24 किती होतील रे? -41 होतील. कारण दोघांचा साइन सेम आहे ना. साइन सेम असेल तेव्हा बेरीज करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून -41. पुढे अधिक 14. बरेच मुलं 41 मध्ये 14 ऍड करतील, असं होईल का? नाही. कारण याचं चिन्ह मायनस आहे आणि त्याचं 14चं चिन्ह प्लस आहे. दोघांचं चिन्ह काय रे? अपोजिट आहे. अपोजिट असेल तेव्हा काय करतो आपण? वजाबाकी करतो. मग करा वजाबाकी. 41 मधून 14 गेले किती उरले रे? 27 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, म्हणून याचं उत्तर काय येईल रे? -27. ऑप्शन नंबर 4. म्हणजे मुलं कुठे चुकू शकतात हे देखील मी सांगतोय. ओके. एवढं 0 पासून कोणीच सांगत नाही मित्रांनो. एकदा तुम्ही चेक करून बघा. कळालं? काही डाऊट? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. सेम बोर्ड मास वापरायचा आहे मित्रांनो. काय बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे रे? 30 वजा 10 गुणिला 2 अधिक 4 वजा 12 भागीला 6. सेम काय रे? या दोघांचा गुणाकार होईल, या दोघांचा भागाकार होईल. हा 30 जसा जसा वजा जसा जसा 10 दुनी 20, पुढचा अधिक 4 जसाच्या तसा वजा 12 भागीला 6 किती रे? 2 येईल असं. चला 30तून 20 गेले किती रे? 10. जसं जसं जमतंय डायरेक्ट करा. हे 4तून 2 गेले 2 अधिक 2 आणि 10 अधिक 2 किती रे? 12. तर याचं उत्तर काय येईल? 12. ऑप्शन नंबर 1. काहीच अवघड नाही मित्रांनो. फक्त बोर्ड मास रूल वापरायचा आहे. आणि ते बेसिक मी पहिली स्लाइड लिहून दिली ती बस. या 2 याच्यावरती मित्रांनो सर्व क्वेश्चन्स आहेत. समजलंय? जायचं पुढे. बोला. काय डाऊट? चला. नेक्स्ट. कुठेही काही मित्रांनो प्रॉब्लेम आला तुम्हाला क्वेश्चनला, तर मी एक माझा नंबर देऊन ठेवतोय. फक्त तुम्ही काय करायचंय, या नंबरवरती डाऊट टाकायचंय मित्रांनो. कॉल नका करू, कारण दिवसभर लेक्चरमध्ये असतो. ओके. या नंबरवरती डाऊट टाका. जर काही डाऊट असेल, नक्की तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. मी जेव्हा फ्री असेल तेव्हा. कारण मी कायम तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवा. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. बघा मित्रांनो, काय क्वेश्चन बघा. व्यवस्थित लिहून घेऊया. आता इथं आय थिंक 9 प्लस वगैरे काहीतरी असेल बरं का. कारण इथं साइन काहीतरी राहिलेलं वाटतंय. तरी चेक करूया आपण. बघा. काय क्वेश्चन 9. ओके. -7 into 3 प्लस -4 -76 divided by 19. ओके. ठीक आहे. एकदा सोडून बघूया. मग चेक करूया बरोबर आहे का नाही. बघा मित्रांनो, बोर्डमासनुसार सगळ्यात आधी ब्रॅकेट सोडवतो. मग या ब्रॅकेटला आधी सोडून घ्यावं लागेल. बरोबर आहे ना? ब्रॅकेट असला तर आधी ब्रॅकेटला सोडून घ्यायचं मित्रांनो. मग बघा काय रे? 9 इंटू बघा यांचा गुणाकार होईल. बरोबर आहे का? 7 त्रिक किती रे? 21. एक मायनस मध्ये म्हणून -21. हे प्लस मायनस काय होईल? -4 मायनस 19 ला 76 ला 19 ने भाग द्या. 19 चोक किती रे? 76. येईल का असं? बोला. काय केलं बघा. या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21. एक मायनस मध्ये म्हणून -21. हे प्लस मायनस काय होईल? मायनस. हे पण लिहून दिलंय ना पहिल्या स्लाइडवर, पहिल्या का दुसऱ्या स्लाइडवर. प्लस मायनस काय रे? -4
मायनस जसं जसं 76 भागिले 19 किती 4 करा. यांचं सगळ्यांचं साइन सेम आहे. साइन सेम असेल तेव्हा काय करतो आपण बेरीज करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस. 21 आणि 4 25 आणि 4 किती रे 29. आणि मित्रांनो लक्षात ठेवा एक ब्रॅकेटमध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा समजा 9 आणि हा 4 आहे. तर यांचा अर्थ काय होतो मित्रांनो 9 प्लस 4 नाही होत. जर एक ब्रॅकेटमध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर त्यांचा अर्थ गुणिला होतो मित्रांनो. काय होतो गुणिला होतो लक्षात ठेवा. एक ब्रॅकेटमध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे. दोघांमध्ये जर काहीच साइन नसेल तर त्यांच्यात गुणाकार होतो मित्रांनो. काय होतो गुणाकार. मग 29 नवे किती होतात रे 29 नवे किती होतात 261 आणि गुणाकारात जर एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर मायनस मध्ये येतं आणि ऑप्शन आहे मित्रांनो म्हणजे सेम होतं क्वेश्चन -261 आन्सर करेक्ट. समजलं काही डाऊट. वोडमास नुसार आधी ब्रॅकेट सोडून घेतला ब्रॅकेटचं उत्तर आलं -29. एक ब्रॅकेटमध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे. दोघांमध्ये जर काहीच चिन्ह नसेल तर त्यांच्यात गुणाकार असतो मित्रांनो लक्षात ठेवा. कळालं. जायचं पुढे. प्रत्येक टाईप घेतोय मित्रांनो प्रत्येक टाईप लक्षात ठेवा. ओके चला पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. काय म्हटलेलं आहे मित्रांनो बघा -12 ओके ब्रॅकेटमध्ये -17 अधिक 18 गुणिला -6 अधिक 9. सेम मित्रांनो आधी आपल्याला या ब्रॅकेटची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. हा -12 जसाच्या तसा काय येईल रे हा -17 जसाच्या तसा अधिक 18 सक गुणाकार होईल ना आधी या दोघांचा 18 सक किती रे 108. एक मायनस मध्ये होईल म्हणून -108. सर तुम्ही ब्रॅकेट का टाकला कायम आन्सर जर मायनस मध्ये आलं ना ब्रॅकेट टाकून द्यायचा कारण हे चिन्ह बदलतं मित्रांनो लक्षात ठेवा. कळालं पुढचा अधिक 9 जसाच्या तसा. ओके तर काय येईल रे हे -12 -17 हे प्लस मायनस काय होईल मायनस अधिक 9. चला काय येईल रे या दोघांचं साइन सेम आहे काय होईल साइन सेम असेल तेव्हा बेरीज करा यांची बेरीज किती होईल 125 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून -125. पुढचा अधिक 9 जसाच्या तसा येईल असं एक मायनस मध्ये एक प्लस मध्ये साइन अपोजिट आहे तर काय होईल वजाबाकी 125 मधून 9 गेले 116 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून -116. एक ब्रॅकेट मध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे काय होईल गुणाकार. गुणाकारात दोघं मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं रे प्लस मध्ये म्हणजे मायनस वाले काय होऊन जातील कॅन्सल. चला यांचा गुणाकार करा 116 गुणिला 12 बघा 1272 हातच्याला 7 12 एक 12 आणि 7 19 हातच्याला 1 12 एक 12 12 ने 1 13 तर याचं उत्तर काय येणार आहे रे 1392. ऑप्शन नंबर सेकंड ऑप्शन नंबर सेकंड. काय डाऊट. सोपं आहे मित्रांनो यस सोपं आहे. जायचं पुढे यस फक्त बेसिक रूल वापरायचे मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन सेम दिसतोय मित्रांनो बघा हा असा राऊंड ब्रॅकेट आहे म्हणजे तो पण ब्रॅकेटच आहे ब्रॅकेटचा टाईप आहे मित्रांनो. ओके बोर्डमास्नुसार आधी ब्रॅकेट सोडून घ्यावं लागेल काय बघा 5 इंटू काय रे -47 अधिक 17 गुणिला 8 मायनस 114 डिवाइड 19. ओके ब्रॅकेट सोडून घ्या मित्रांनो काय येईल हा 5 जसाच्या तसा -47 बोडमासनुसार यांचा गुणाकार होईल आणि यांचा भागाकार 17 8 किती रे 136 17 8 136 पाडेपाठ पाहिजे मित्रांनो आणि 114 भागिले 19 19च्या पाड्यात 114 कुठे येतो 19 सक 114 पाडे व्यवस्थित पाठ पाहिजे मित्रांनो. 5 हा -47 136 मधून 6 गेले हे जरा सोपं जात आहे ना 136 मधून 6 गेले किती उरले 130 उरले. बघा मित्रांनो या तिघांमध्ये कुठल्याही दोन संख्यांचा आधी केलं तरी चालतं फक्त कॅल्क्युलेशन करताना दोघांचं चिन्ह बघायचं मित्रांनो काय बघायचं चिन्ह बघायचं. समजा -4 + 6 -3 तुम्ही ह्या दोघांचा आधी करा किंवा ह्या दोघांचा आधी करा किंवा ह्या दोघांचं आधी करा कसंही करा आन्सर सेम येणार आहे. फक्त कॅल्क्युलेशन करताना दोघं संख्येचं चिन्ह बघायचं म्हणजे बरेच मुलं 4 अधिक 6 करतील होईल का असं नाही. या दोघांचं जर करायचं असेल तर काय रे
4चं पण चिन्ह बघावं लागेल. कळालं? कॅल्क्युलेशन करताना मित्रांनो कायम काय करायचं, दोघांचं चिन्ह बघायचं. कळालं? समजलं? यस. राहील लक्षात? मग काय रे बघा, एक मायनस आहे, एक प्लस आहे. काय होईल? वजाबाकी होईल. बरोबर आहे का? हा 5 जसा जसा करा वजाबाकी. बघा कसं मनातल्या मनात कसं करायचं रे? 130 मधून इथले मी 30 मायनस करतो 47 मधले. 30 मायनस केले तर किती होतील रे? राहतील 100 राहतील. 130 मधले इथले 30 मायनस केले किती राहिले? 100. आता हे 30 ऑलरेडी मायनस केले किती उरले? 17. 47 होते ना? ऑलरेडी 30 मायनस केले राहिले किती? 17. 100 मधून 17 गेले किती उरले? 83. काय अवघड आहे का रे वजाबाकी? बरेच मुलं असं करत बसतात. मित्रांनो वेळ नका वाया घालू. एवढा एक्झाम मध्ये वेळ नाही. मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायचे आणि जर तुम्ही माझे लेक्चर केले, तुमचं ओरली कॅल्क्युलेशन होतील प्रॅक्टिसने. कळालं? ओके. चला एक ब्रॅकेट मध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे. काय होईल रे? गुणाकार. चला गुणाकार करा. 83 गुणिला 5 किती होतात? 415. आणि दोघं प्लस मध्ये तर आन्सर प्लस मध्येच येणार आहे. 415 ऑप्शन नंबर सी थर्ड. किती सिंपल करून शिकवलंय मित्रांनो, तुम्हीच बघा. असे मोठे मोठे क्वेश्चन जे तुम्ही घाबरत होते, त्याला आपण किती सिंपल मेथडने सोडवलंय मित्रांनो. काही डाऊट? बोला. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. सेम मित्रांनो काय बघा, काय क्वेश्चन? -7 काय रे? -9 अधिक 6 गुणिला 3 अधिक 18/6 येईल का? नुसार आधी ब्रॅकेट सोडावं लागेल. हा -9 जसा जसा यांचा आधी गुणाकार होईल. साइन त्रिक किती रे? 18. 18/6 किती? 3. साइन त्रिक 18 ना. -9 जसा जसा 18 आणि 3 किती रे? 21. 21 मधून 9 गेले किती राहिले? 12 राहिले. बरोबर आहे ना? अधिक 21 वजा 9 किती? अधिक 12. चला एक ब्रॅकेट मध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे. काय होईल? गुणाकार. आणि गुणाकारात एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर मायनस मध्ये, तर 22 ती 84. तर याचा आन्सर काय येईल रे? -84. ओके. तर काय करा मित्रांनो, हे क्वेश्चन 4 ते 5 वेळेस सोडून टाका लेक्चर झाल्यानंतर. न बघता एक क्वेश्चन 4 ते 5 वेळेस सोडवायचा. बस एवढंच करा मित्रांनो. 100% तुमचा मॅथ परफेक्ट होईल ही मी गॅरंटी देतो. ओके. कळलंय सगळ्यांना? चला सर्व टाईपचे मी मोठे मोठे क्वेश्चन घेतोय. ओके. आणि चुटकीशी सॉल्व्ह होत आहेत मित्रांनो. चला जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन बघा. सेम डायरेक्ट इथं 6 अधिक 5 होईल का रे? नाही होणार. 6 अधिक 5 होईल का? नाही. कायम बोडमास वापरायचा. बोडमास नुसार आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल. मग काय रे? हा 6 अधिक 5 जसं जसा ब्रॅकेट मध्ये काय येईल रे? 7 आणि 4 11. बरोबर आहे. एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि एक ब्रॅकेट मध्ये, तर काय होईल? या दोघांचा गुणाकार होईल. काय होईल? गुणाकार. 11 5 किती रे? 55. मग आता करा 55 अधिक 6 किती रे? 61. तर याचं उत्तर काय येणार आहे? 61. काही डाऊट? समजलंय? ओके. क्लिअर. काय? बोडमास नुसार आधी ब्रॅकेट सोडवला. 7 आणि 4 11 ब्रॅकेट मध्ये होतं म्हणून ब्रॅकेट एक ब्रॅकेट मध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे, तर आधी गुणाकार होईल. या दोघांचा गुणाकार होतो ना, म्हणून आधी गुणाकार. 55 आणि 6 किती? 61. काय डाऊट? येईल हा पण टाईप. चला सेम पुढचं काय मित्रांनो बघा. काय दिलेलं आहे रे? -9 अधिक 6 -12 अधिक 6 गुणिला 4 येईल असं? बोला. चला काय रे? सेम आधी काय? ब्रॅकेट सोडवावं लागेल. बघा काय येईल मग? -9 अधिक 6 काय रे? हा -12 जसा जसा 7 चोक 24 येईल का असं? बोला. -9 अधिक 6 यांचं करणार का रे? नाही. नाही करायचंय मित्रांनो. -9 अधिक 6 करणार का? नाही. कारण आधी ब्रॅकेट सोडवावं लागेल. 24 मधून 12 गेले किती उरले रे? +12. 24 मधून अधिक 24 वजा 12 किती उरले? अधिक 12. बरेच मुलं इथं 12 आणि 24 36 करतील. प्रत्येक क्वेश्चनला सांगतोय. तुम्ही काय चुका करू शकतात? होईल का तसं? नाही. कारण 12चं चिन्ह मायनस आहे आणि 24चं चिन्ह प्लस आहे. दोघं चिन्ह अपोजिट असेल तेव्हा वजाबाकी होते. म्हणून 24 मधून 12 गेले 12. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून +12. मला सांगा आधी काय होईल? यांचा गुणाकार होईल.
बोडमासनुसार काय येईल रे? 12 × 72 आणि 72 मधून 9 गेले तर उरले किती रे? 63. तर याचं उत्तर काय येईल रे? 63. ऑप्शन नंबर 1. सोपं आहे मित्रांनो, बोला. काही डाऊट? क्लिअर झालंय सगळ्यांचं? सोपं आहे का तुम्ही सांगा? एकदम काय मित्रांनो, सोपं आहे. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. सेम मित्रांनो, दिसायला मोठा आहे पण सोडवायला सोपा आहे. ते डायरेक्ट -5 + 8 करणार का रे? नाही. करणार का? नाही. चला काय क्वेश्चन आधी लिहून घेऊया. काय रे? -5 + 8 -19 अधिक 7 × 6 अधिक 56/-7. बोडमासनुसार काय येईल रे? आधी ब्रॅकेट सोडवावं लागेल. मग काय रे? -5 + 8 जसाच्या तसा. ओके. काय हा ब्रॅकेट? -19 हा 7 किती होतात रे? 42 होतात. अधिक 56 ला 7 ने भाग द्यायचा. 7 8 56 आणि 1 मायनस मध्ये असेल तर आन्सर मायनस मध्ये येतं भागाकारात. येईल का असं? चला. -5 अधिक 8 चला -19 अधिक 42 हे प्लस मायनस काय होईल रे? मायनस होईल. येईल असं? चला. -5 अधिक 8 हा -19 जसा असा 42 मधून 8 गेले किती उरले रे? 34 उरले. बरोबर आहे का? -5 अधिक 8 34 मधून 19 गेले किती राहिले? 15 राहिले. बरोबर आहे का? आता हे सांगायची गरज नाही ना. चला या दोघांचा काय होईल रे? गुणाकार होईल. हा -5 जसाच्या जसा 15 8 किती रे? 120. 120 मधून 5 गेले तर किती उरले? 115. तर याचं उत्तर काय येईल रे? 115. ऑप्शन नंबर 3. काही डाऊट? समजलंय मित्रांनो? सोपं आहे. यस सोपं आहे. ओके. बोडमास वापरत जायचा फक्त. काय? बोडमास. काय केलं? आधी यांचा गुणाकार 7 × 42 यांचा भागाकार 7 8 56 एक मायनस मध्ये म्हणून मायनस. हे प्लस मायनस काय झालं? मायनस. मी हे 42 मधून 8 मायनस करून घेतले. राहिले किती? 34. 34 मधून 19 गेले. राहिले किती? 15. या दोघांचा काय होईल? गुणाकार. 15 8 120. 120 मधून 5 गेले 115. एवढंच सोपं आहे मित्रांनो. काय अवघड आहे का? आहे का अवघड? अजिबात अवघड नाही. सुहास सरांनी केलं मॅथ सोपं. केलं का रे सोपं? बोला. जायचं पुढे. झालं रे झालं, गणित सोपं झालं. ओके. पुढचं काय? 3 अधिक 4 काय? 5 अधिक 6 × 3 वजा 63 डिवाइड 9. 3 अधिक 4 5 अधिक साइन त्रिक किती रे? 18. बरोबर आहे. आणि 63/9 किती रे? 7. नमी साथी 63. येईल का असं? चला. 3 अधिक 4 18 आणि 5 किती? 23. 23 वजा 7 येईल असं? 3 अधिक 4 23 मधून 7 गेले किती उरले रे? 16. 23 मधून 7 गेले किती उरले? 16. या दोघांचा काय होईल? गुणाकार. 16 चौक किती रे? 64. आणि 64 अधिक 3 किती रे? 67. तर याचं उत्तर काय येईल? 67. काय अवघड आहे का मित्रांनो? अजिबात अवघड नाही. सोपं आहे. यस. झालं का सोपं गणित? एकदम सोपं झालं. प्रेमात पडलंय का? कोणाच्या प्रेमात? गणिताच्या. चला जायचं पुढे. चला काय पुढचा? बघा अजून मी मोठा क्वेश्चन घेतलाय पण एकदम चुटकीशी सॉल्व्ह करणार आहे मित्रांनो आपण याला. काय क्वेश्चन बघा. 3 6 - 4 5 अधिक 7
गुणिला -3 अधिक 88/4 येईल असं. चला मित्रांनो, आता ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट दिसतोय बघा, हा मोठा ब्रॅकेट आहे आणि त्याच्यात आधी हा छोटा ब्रॅकेट आहे. जेव्हा मित्रांनो ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट असेल ना रे, तर आतल्या ब्रॅकेट कडून बाहेरच्या ब्रॅकेट कडे यायचं. म्हणजे आधी आतला ब्रॅकेट सोडून घ्यायचा, मग एक एक आतून बाहेर जायचं, आतून बाहेर जायचं. ओके, कळालं? चला मग काय येईल मित्रांनो बघा, 3 हे 6 - 4 होईल का रे? अजिबात इथं चुकी करायची नाही घाई घाई, कारण आधी ब्रॅकेट सोडवावा लागेल आणि हा जो ब्रॅकेट उरलाय त्याला हा गुणावा लागेल. डायरेक्ट 6 - 4 होईल का? नाही. हा मग 6 - 4 जसाच्या जसा. हा 5 + 7 होईल का रे? नाही. आधी गुणाकार होईल बोडमासनुसार. बरोबर आहे. चला हा 5 अधिक जसा 7 त्रिक 21, एक मायनस मध्ये म्हणून -21 अधिक 4ने भाग दिला, 4 दुने 8, 4 दुने 8 येईल असं. ओके, क्लिअर? यांचा भागाकार झाला. काय रे? 3 6 - 4 हे प्लस मायनस काय होऊन जाईल? मायनस अधिक 22 येईल असं. काही डाऊट? ओके, 3 6 - 4. चला मित्रांनो, मला हे सोपं जात आहे. 22 मधून 21 मायनस करणं सोपं जात आहे, जवळ आहे ना, मग त्यांचा आधी करून घेतो मी. बघा काय रे, 22 मधून 21 गेले अधिक 1, बरोबर आहे. 22 मधून 21 गेल्यावर +1 उरेल ना. क्लिअर? चला काही डाऊट? 6 - 4 5 अधिक 1 किती रे? 6 येईल असं. यांचा काय होईल रे? गुणाकार होईल. बरोबर आहे. चला गुणाकार करा, 6 चोक 24 येईल असं. इज इक्वल टू 3 6 - 24 किती रे? -18. मग आता यांचा काय होईल? गुणाकार. 18 त्रिक 54, एक मायनस मध्ये, तर याचा आन्सर काय येईल रे? -54. ऑप्शन नंबर 4. ओके, काही डाऊट? क्लिअर? ओके, क्लिअर? इझी आहे. यस, इझी आहे. मित्रांनो, जेव्हा ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट असेल ना, तर सगळ्यात आधी आतला ब्रॅकेट सोडून घ्यायचा. सगळ्यात आधी काय करायचं? आतल्या ब्रॅकेट पासून बाहेरच्या ब्रॅकेट कडे जायचं. कळालं? म्हणून आधी यांचा गुणाकार झाला, 7 त्रिक 21, एक मायनस मध्ये म्हणून -21. 88/4 किती रे? 22. प्लस मायनस काय होईल? मायनस. 22 मधून 21 गेले 1, 5 अधिक 1 6, 6 चोक 24, 6 - 24 -18. एक ब्रॅकेट आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर काय होतो? गुणाकार. 18 त्रिक 54, एक मायनस मध्ये म्हणून याचा आन्सर -54. काही डाऊट? क्लिअर? पुढचं काय रे? बघा, 5 अधिक 6 7 अधिक 4 -9 अधिक 10 गुणिला 4 वजा 48/6. ओके मित्रांनो, सेम या मोठ्या ब्रॅकेट मध्ये आधी आतला ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट असेल तर काय करतो बोला? आधी आतला ब्रॅकेट सोडवतो. आपल्याला आधी हा आतला ब्रॅकेट सोडून घ्यावा लागेल. बरोबर आहे का? चला हा 5 अधिक 6 जसाच्या तसा. 5 अधिक 6 11 होईल का रे? नाही होणार. होईल का? नाही, कारण हा 6 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, लक्षात ठेवा. हा सेम 7 अधिक 4 होईल का? नाही होणार. इथं घाई करायची नाही. चला ब्रॅकेट सोडवा. -9 अधिक 10 चोक किती रे? 40 वजा 48/6 किती रे? 8. साइन 8 48 होतात ना. येईल असं. 10 चोक 40 आणि 48/6 किती रे? 8 येईल असं. चला 5 अधिक 6 ब्रॅकेट मध्ये 7 अधिक 4. चला हे काय येईल रे? -9. 40 मधून 8 गेले किती राहिले? 32 राहिले. 40 मधून 8 गेले किती राहिले? 32 राहिले. कळालं? क्लिअर? चला 5 अधिक 6
7 अधिक 4 हे ब्रॅकेट मध्ये 32 मधून 9 गेले किती उरले रे 23. काही डाऊट? 32 मधून 9 गेले किती उरले 23. चला हे काय होईल रे 5 अधिक 6 ब्रॅकेट मध्ये 7 अधिक 23 चोक किती होतात रे 92 होतात. ओके 5 अधिक 6 92 7 किती रे 99. आता आधी काय होईल यांचा गुणाकार होईल बरोबर आहे का. चला गुणाकार करा 96 54 आजच्याला 5 96 54 54 आणि 5 किती रे 59. किती आला गुणाकार 594 594 5 किती होतात रे 599. तर याचं उत्तर काय येईल रे 599. एवढा मोठा क्वेश्चन आपण मित्रांनो किती सिंपल याच्याने सोडवलाय तुम्हीच बघा. एकच लक्षात ठेवायचंय बेसिक रूल आणि बोर्ड मास बस. हे दोन रूल लक्षात ठेवून मित्रांनो तुम्ही कुठलाही क्वेश्चन सोडवू शकतात मॅथचा. लक्षात ठेवा. सोडवला का नाही तुम्ही सांगा. आहे का इझी? जायचं पुढे? आहे इझी? यस. जाऊ मी पुढे. चला पुढचा क्वेश्चन. सेम मित्रांनो डबल रिपीट झालाय वाटतं टाईप झालेला आहे सेम आहे बघा. ओके चला आता तुम्ही न बघता हा तुम्ही सोडून टाका. ओके चला पुढचा क्वेश्चन. आधीच समजलं मित्रांनो. आता याच्यातच काय रे आजकाल असे क्वेश्चन विचारतायत मित्रांनो. अशी एक आपल्याला माहिती दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन सोडवायचा असतो. आता काय दिलेलं आहे मित्रांनो बघा. काय रे काय दिलेलं आहे मित्रांनो डिवाइड म्हणजे काय दिलेले रे मायनस दिलेले आहे. डिवाइडचा अर्थ काय दिलेला आहे मायनस दिलेला आहे. इंटूचा अर्थ काय दिलेला आहे रे डिवाइड दिलेला आहे. प्लसचा अर्थ काय दिलेला आहे इंटू दिलेला आहे. आणि मायनसचा अर्थ काय दिलेला आहे रे प्लस दिलेला आहे. मग इथं जसं दिलेलं आहे ना ते चेंज करायचं दिलेल्या क्वेश्चनला. काय करायचं चेंज. ओके म्हणजे डिवाइडच्या ठिकाणी काय टाकायचं आपल्याला मायनस टाकायचंय. इंटूच्या ठिकाणी डिवाइड टाकायचंय. प्लसच्या ठिकाणी इंटू टाकायचंय आणि मायनसच्या ठिकाणी काय टाकायचंय रे प्लस टाकायचंय. मग आता हे मित्रांनो काय येईल बघा. हा जो क्वेश्चन आहे तो कसा तयार होईल रे 9 गुणिलाच्या ठिकाणी काय आपलं डिवाइड आहे म्हणून डिवाइड येईल. ओके पुढे प्लस आहे प्लसच्या ठिकाणी काय रे इंटू म्हणून इंटू येईल. इथं मायनस आहे मायनसच्या ठिकाणी प्लस आहे म्हणून प्लस येईल. पुढे डिवाइड आहे डिवाइडच्या ठिकाणी मायनस आहे म्हणून मायनस येईल. आणि मायनसच्या ठिकाणी प्लस आहे म्हणून काय येईल रे प्लस. समजलंय. हे जे मित्रांनो इथले जे चिन्ह होते ते काय झाले आपले चेंज झाले. काय झाले चेंज. कशानुसार याच्यानुसार. डिवाइडचं काय दिलं होतं मायनस इंटूचं डिवाइड प्लसचं इंटू मायनसचं प्लस. मग हे चिन्ह बदलवायचे चेंज करायचे आणि नंतर फक्त काय वापरायचा रे बोर्डमास वापरायचा. बोर्डमास सोडायचा नाही तर बोर्डमासच्या प्रेमात पडायचं. ओके कळालं. चला मग बोर्डमास नुसार काय होईल रे गुणाकार 9 भागीला भागाकार 9 भागीला 3 किती रे 3. पुढचा गुणिला 4 जसाच्या तसा. हे 6तून 2 गेले 4 देऊन टाकतो मी. पुढचा अधिक 5 जसाच्या तसा. हे 3 चोक किती रे 12 आणि 4 आणि 5 किती रे 9 आणि 12 9 किती होतात 21. तर आन्सर कशाला लॉक केलं जाईल 21 ला. आहे का सोपं. बस हे चिन्ह चेंज करायचे आणि काय वापरायचा बोर्डमास वापरायचा. काय डाऊट. सोपं आहे एकदम सोपं आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. मग काय पुढचा क्वेश्चन. सेम मित्रांनो काय दिलेलं आहे आपल्याला मायनसचं काय दिलेलं आहे रे डिवाइड दिलेलं आहे. ओके इंटूचं काय दिलेलं आहे प्लस दिलेलं आहे. ओके प्लसचं काय दिलेलं आहे रे इंटू दिलेलं आहे. ओके आणि डिवाइडचं काय दिलेलं आहे रे मायनस दिलेलं आहे. ओके कळालं. चला साइन चेंज करा. इथं काय 30 मायनस 6 मायनसचं काय आपल्याकडे बघा डिवाइड आहे बरोबर आहे. चला प्लसचं काय रे आपल्याकडे इंटू आहे प्लसचं काय आहे इंटू आहे. इंटूचं काय आहे प्लस आहे इंटूचं काय आहे प्लस आहे. डिवाइडचं मायनस आहे प्लसचं काय आहे इंटू आहे आणि डिवाइडचं काय रे मायनस आहे. येईल असं. चला काही डाऊट. चला वापरा बोर्डमास 30 भागीला 6 किती रे 5. पुढचा गुणिला 4 जसाच्या तसा अधिक 8. हे 8 वजा 4 करणार का डायरेक्ट नाही बोर्डमास नुसार गुणाकार होईल आधी. 4 त्रिक किती रे 12
वजा 5 येईल असं. चला 5 चोक किती रे 20 अधिक 8 वजा 12 वजा 5 20 आणि 8 किती रे 28 आणि वजा 12 वजा 5 किती रे वजा 17 बरोबर आहे का 28 मधून 17 गेले 11 आलं उत्तर 11 आहे का सोपं चिन्ह बदलवायचे आणि बोडमास वापरायचा बस एवढंच आहे मित्रांनो येईल जम्या सगळ्यांना जम्या जमेल का जम्या चला जायचं पुढे सेम मित्रांनो काय दिलेलं आहे बघा प्लसचं काय दिलेलं आहे आपल्याला प्लसचं काय दिलेलं आहे मायनस प्लसचं काय दिलेलं आहे रे मायनस मायनसचं काय दिलेलं आहे डिवाइड डिवाइडचं काय दिलेलं आहे इंटू आणि इंटूचं काय दिलेलं आहे प्लस ओके चला टाका मग 18 अधिक अधिकचं काय रे आपल्याकडे मायनस येईल का असं पुढे डिवाइड डिवाइडचं काय इंटू हे चिन्ह व्यवस्थित बदलायचे मित्रांनो मायनसचं काय आपल्याकडे डिवाइड काही करायची नाही ओके इंटूचं काय आपल्याकडे प्लस आणि प्लसचं काय रे मायनस मग एक एक ब्रॅकेट सोडत जायचा मित्रांनो 18तून 5 गेले 13 गुणीला 20 भागीला 5 किती रे 4 अधिक 13तून 11 गेले 2 आधी गुणाकार होईल 13 चोक 52 आणि 52 2 किती रे 54 झालं आहे का काही अवघड अजिबात अवघड नाहीये मित्रांनो समजलंय मग काही डाऊट क्लिअर समजलंय ओके कसं वाटलं मग लेक्चर मित्रांनो फक्त बेसिक फक्त जे मी पहिल्या स्लाइडला सांगितलं मित्रांनो ओके हे जे मी 2 पेजेस लिहून घेतले ते व्यवस्थित मित्रांनो रिवाइज करा हे आणि हे या 2 याच्यावरती मित्रांनो पूर्ण काय आपला टॉपिक आहे लक्षात ठेवा समजलंय हे व्यवस्थित आधी रिवाइज करा आणि जे क्वेश्चन आहे ना मित्रांनो एकदा लेक्चर बघून घ्या आणि ते सारखे सारखे क्वेश्चन सोडवा मित्रांनो ते 4 ते 5 वेळेस सोडवा तेव्हाच एकदम पक्क होईल मी गॅरंटी देतो जर तुम्ही माझी स्ट्रॅटेजी फॉलो केली तर 100% मॅथ्स पक्क होणार आहे मित्रांनो आणि काय रे पाढे पाठ पाहिजे 30 पर्यंत न झाकता पाढे पाठ पाहिजे कितीपर्यंत 30 पर्यंत जेवढे तुमचे पाढे पाठ असतील मित्रांनो तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन काय होणार आहे रे फास्ट होणार आहे काय होणार आहे फास्ट होणार आहे मग याच्यासोबत तुम्ही काय पाढे पण पाठ करायचे हळूहळू करणार तुम्ही यस करायचंय जर गणित चांगलं करायचं असेल गणित हा असा मित्रांनो सब्जेक्ट आहे जर तुम्ही एकदा सोडवलं तर करेक्ट आन्सर येतं मित्रांनो इथं काही पाठ करायची गरज आहे का नाही ओके एकदम सोपा आहे मित्रांनो विषय फक्त बेसिक व्यवस्थित करा करणार आणि तुम्ही माझ्यासोबत आहे मित्रांनो 100% तुमचं गणित पक्क होणार आहे फक्त मी जे सांगतोय ते त्याच दिवशी कंप्लीट करायचंय मित्रांनो ज्या दिवशी हा व्हिडिओ बघणार त्याच दिवशी हे क्वेश्चन 5 वेळेस सोडून टाकायचे मग नाही तुमचं गणित पक्क झालं ना मला सांगा आणि पाढे एकदम तोंडपाठ पाहिजे कळालं तर एक एक टॉपिक बघूया मित्रांनो ओके समजलंय सगळ्यांना एवढे क्वेश्चन आपण एका टॉपिक वरती सोडवले ओके एका टाईप वरती 3 ते 4 क्वेश्चन घेतलेत मी ओके तर बाकीचं आपण पुढे भेटूया थँक्यू सो मच